श्रीयुत चांदक सर आहेत, आपण त्यांना विचारू सर, आपला जो हा लोकशाहीचा उत्सव चालू आहे काय सांगाल? लोकशाहीचा उत्सव सर्वजण आनंदात आणि हिरवीने भाग घेऊन आपला मतदानाचा अधिकार आहे. आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानाचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा पुरेपूर त्यांनी त्याचा आपला हक्क बजावत आहेत आणि हिरवीने भाग घेऊन आपले मतदान करत आहेत. सकाळपासून मतदानासाठी रांग लागलेली आहेत. आपण पाहत असाल की सर्व महिला भगिनी असतात किंवा जे अपंग असतात आपण सुद्धा येऊन मतदान करतायत. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था सुद्धा आहे. प्रशासनाने पूर्ण काळजी घेतलेली आहे. किंवा अपंग असेल, वयोवृद्ध असेल, 80 वर्षाच्या अगोदरचे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी त्यांचे कर्मचारी ते तैनात केलेले आहेत. आमचे BLO आहेत त्यांना मदत करतायत. मला वाटतं की लोकसभेपेक्षा आता टक्केवारी जास्त वाढायला पाहिजे, परंतु आम्हाला थोडा संभ्रम आहे याच्यामध्ये. कारण बाहेर राज्यामध्ये आणि बाहेर गावी जे लांब 200-300 किलोमीटर पेक्षा जास्त लांब जे कामासाठी लोक जातात त्यांचं इतर मतदान होणं थोडं कठीण वाटतंय. आम्ही आमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन केलंय की आपण मतदान केलं पाहिजे, आपला हक्क बजावला पाहिजे, आपण आपल्या हक्कापासून वंचित राहिलं नाही पाहिजे, मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे. आम्ही सगळ्यांना विनंती केली, परंतु ज्यांचं हातावर पोट आहे ते लोक थोडं अवघड वाटते ते येथील तेव्हा शंका आहे. लोकसभेचा जो मध्यवर्ती मतदानाचा टक्का होता त्या टक्क्यापेक्षा निश्चितच हा टक्का वाढणार आहे की कमी होणार आहे? 100% वाढेल, 100% वाढेल. किमान 4 ते 5 टक्क्यानं तरी वाढायला पाहिजे असं आम्हाला अपेक्षित आहे. आणि त्या पद्धतीने प्रशासनानं आवाहन केलेलं आहे. प्रशासनही आवाहन करत. आम्ही थोडस मतदान बूथ केंद्रावर फिरलेलो आहोत, परंतु ते मोबाईल अलाउड नाही असं शासनाचा नियम आहे. त्यासाठी शासनाकडून काही त्याचे सुविधा करण्यात आली नाही. परंतु आपले काही कार्यकर्ते उभे करून काही सेफली त्यांनी मोबाईल ठेवावा असं काही नियोजन आहे का? त्याच्या आपले BLO असतात किंवा बाहेर आपले जे पोलीस प्रशासनाचं राहतात त्यांच्याकडे ते ठेवा म्हणतात आणि त्यांना सेफही वाटतंय. आपला मोबाईल त्यांच्याकडे राहिला तर काही अडचण नाही. आता हे लोकांना माहित नसल्यामुळं ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज ते मोबाईल घेऊन येतात. मोबाईल आता ही फार मोठी सगळ्यांची म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे. मोबाईल नसला तर आपण मला वाटतं की काहीतरी विसरल्यासारखं वाटतंय म्हणून ते मोबाईल घेऊन येतात. त्यांना प्रशासनाला सर्वजण सहकार्य करतात आणि आपले बाहेरचे BLO वगैरे कोणत्याही पक्षाचे बसलेले असू द्या, कोणत्या उमेदवाराचे तिथं त्यांच्याकडे जमा करतात आणि ते त्यांचा मोबाईल घेऊन जातात परत.